नमस्कार, लावण्यास रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी झणझणीत बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा वांगा बोंबील मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी बोंबील घेतलेले आहेत। बोंबीलचे असे आपल्याला मीडियम तुकडे करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित साफ करून घ्यायचे। त्यानंतर एक 5 मिनिटे पाण्यामध्ये ठेवायचे आणि वांगी सुद्धा आपल्याला या पद्धतीने लांब आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। त्यानंतर पाण्यात ठेवायची म्हणजे वांगी काळी पडत नाही। आता सुरुवातीला कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे। तेल गरम झालं की हे बोंबील यामध्ये घालायचे आणि हलकेसे फ्राय करून घ्यायचे। बोंबील आपण या पद्धतीने सुरुवातीला फ्राय करून घेतले तर आपल्या भाजीला छान चव येते। तर 1 ते 2 मिनिट आपण हे बोंबील चांगले फ्राय करून घेऊया। त्यानंतर तेलामधून आपल्याला हे बोंबील काढून घ्यायचे। यातलं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर इथे बघा मी 2 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत। कांदे आपल्याला छान गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की यामध्ये फ्रेश ठेचून घेतलेला लसूण घालायचा। लसणाची पेस्ट यामध्ये घालण्यापेक्षा असा फ्रेश लसूण ठेचून घातला तर लसणाचा फ्लेवर संपूर्ण भाजीमध्ये अगदी मस्त लागतो। लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घेतलं। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। तर इथे मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो छान पिकलेला घ्यावा म्हणजे तो पटकन शिजला जातो आणि भाजीला चव सुद्धा चांगली येते। टोमॅटो आपण परतून घेतला। आता यामध्ये 2 मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत या ठिकाणी। त्यानंतर यामध्ये पावडर मसाले घालू। 1 ते 1.5 चमचा इथे मालवणी मसाला घातलेला आहे। पाव टीस्पून हळद आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मसाल्यांचा कच्चेपणा या ठिकाणी दूर होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घातलं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं मसाला चांगला शिजवून घेऊ। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटांनंतर आपला मसाला अगदी मस्त असा शिजलेला आहे। मसाला आपण व्यवस्थित असा परतून घेऊया। याला सगळीकडून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत। त्याचबरोबर बोंबील सुद्धा या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि या मसाल्यामध्ये आपण बोंबील आणि वांगी चांगलं मिक्स करून घेऊ। तर याला 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ सुद्धा आपण यामध्ये चांगलं एकजीव करून घेऊ। वांगी आणि बोंबील घातल्यानंतर लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही। 2 ते 3 मिनिटं याला सतत असं परतत राहायचं म्हणजे मसाला त्याला छान कोट होतो आणि आपल्या भाजीला चव छान लागते। व्यवस्थित परतून झालं। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी खूप जास्त यामध्ये अजिबात घालायचं नाहीये, फक्त अर्धा ग्लास वांगे शिजण्यासाठी या ठिकाणी आपण पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं। आता एक 5 ते 6 मिनिटं भाजी आपण मंद गॅसवर चांगली शिजवून घेऊ। तर साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर या ठिकाणी भाजी बघू शकता यातलं संपूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे आणि बघा अगदी झटपट असा आपला वांगे बोंबील मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, चवीला अप्रतिम लागते। सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ। चला तर मग गरमागरम वांगी बोंबील मसाला सर्व करूया। तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय।